प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन सिरीज, नवीन मालिका सुरू केलेली आहे जिचं नाव आहे न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेवर एंड्स. कारण प्रेषितांचे कृत्ये हे पुस्तक शेवटी जर तुम्ही वाचलं तर ते जसं काही अर्धवट राहिल्यासारखं वाटतं, अचानक संपलेलं आहे. कारण ही न संपणारी कथा आहे की प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर काय केलं, कशा रीतीने सुवार्ता कार्य 2000 वर्षापूर्वीपासून सुरू झालं आणि काय घडलं. प्रभू येशूने सांगितलं की मी माझी मंडळी उभारीन, प्रत्येक देशातून, भाषेतून, जाती धर्मातून माझे लोक निवडून चर्च तयार करीन. त्याची सुरुवात कशी झाली हे या पुस्तकात आपल्याला समजतं आणि म्हणून हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि ह्याच मालिकेतला आजचा दुसरा संदेश आहे आणि आजचं संदेशाचं टायटल आहे, शीर्षक आहे, ख्रिस्ताचं कार्य पूर्ण करणे. भाग 2, फिनिशिंग आवर लॉर्ड्स. भाग 3, फिनिशिंग आवर लॉर्ड्स अनफिनिश्ड वर्क्स. ख्रिस्ताचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करणे. आणि ते अपूर्ण राहिलेलं कोणतं कार्य आहे? सुवार्तेचं. पापाच्या क्षमेसाठी त्याने स्वतःचं अर्पण केलं, जगाला तुम्हाला मला तारण उपलब्ध करून दिलं. पण अपूर्ण कार्य कोणतं राहिलेलं आहे? जगाला जाऊन सुवार्ता सांगणं, प्रत्येकापर्यंत त्यांनी काय केलं हे पोहोचणं. ते कार्य त्याने शिष्यांवर सोपवलं आणि प्रत्येक काळात त्याच्या शिष्यांनी, मंडळींनी ते करत आले. या काळात आपण ते करत आहोत. आजचा शास्त्रभाग आहे प्रेषितांचे कृत्ये याचा पहिला अध्याय 12 ते 26. ॲक्ट्स चॅप्टर 1, 12 to 26. आता मागील संदेशात आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं कशा रीतीने स्वर्गारोहण झालं, कशा रीतीने तो देहासकट स्वर्गात गेला आणि जाण्यापूर्वी त्याने त्याच्या शिष्यांना काही सूचना दिल्या, काही आज्ञा दिल्या, काही गोष्टी सांगून त्यांना तयार केलं. वचन 1 ते 11 मध्ये आपण पाहिलं 6 महत्त्वाच्या गोष्टी. त्याने त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्याजवळ योग्य संदेश, त्यांना लोकांना काय सांगायचं हे त्यांना नीट माहीत असायला पाहिजे होतं म्हणून त्यांना शिकवलं. पुनरुत्थान झाल्याची खात्री करून त्यांना दर्शन दिलं, त्यांची खात्री करून दिली. तिसरी गोष्ट, देवाचं कार्य जगभर जाऊन सुवार्ता कार्य करायला देवाचं सामर्थ्याची गरज होती, ते सामर्थ्य देण्याचं वचन दिलं. 8व्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या नंतर देवाच्या राज्याविषयीचे काही गुजे, काही प्रश्न जे ज्यांच्या मनात होते की तू तुझं राज्य स्थापन करशील काय, त्यांनी सांगितलं की काही गोष्टी तुम्हाला समजण्याची गरज नाही आहे, जे समजायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून काही गोष्टी ज्या रहस्य गुज आहेत ह्याविषयी त्याने त्यांना सांगितलं की त्याचं येणं, दुसरं येणं केव्हा होईल, त्याचं राज्य कधी स्थापन करेल, त्याच्यानंतर त्यांचं कार्य काय हे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझे साक्ष व्हाल. त्यांना काय करायचं आहे, जगात जाऊन काय व्हायचं आहे हे सांगितलं त्यांना. आणि हे सर्व करत असताना त्यांचं ध्येय किंवा त्यांचा उद्देश काय, त्यांची आशा काय हे सांगितलं की एक दिवशी तो परत येणार आहे. या आशेवर त्यांनी जगायचं आहे, राहायचं आहे. की हे कार्य करत असताना, त्याची सुवार्ता गाजवत असताना, दररोजचं दैनंदिन जीवन जगत असताना हे ध्यानात ठेवायचं रोज की तू केव्हाही येऊ शकतो. ही आशा त्यांनी त्यांना दिली. परंतु एक गोष्ट अजूनही बाकी होती आणि ती म्हणजे देवाचं कार्य करण्यासाठी योग्य लोक पण आवश्यक असतात.
आणि आपल्याला माहित आहे की 12 शिष्यापैकी एकाने सुइसाईड केलेली होती, यहूदा इस्करियोतने गळफास लावून घेतलेला होता. म्हणून एक शिष्य कमी होता आणि त्याची जागा भरून काढणं गरजेचं होतं. तेव्हा ते 12 शिष्य हे पूर्ण होणार होते. देवाचं कार्य करायला चुकीचे लोक बाजूला काढत असतो देव, आणि योग्य लोक नेमत असतो, आणि मग त्याचं कार्य तो पुढे नेत असतो. आणि ही 7वी गोष्ट की त्याने कशा रीतीने एका शिष्याला बाजूला केलं आणि दुसऱ्या शिष्याला त्याच्या जागेवर नेमला. 12 ते 26 या अध्यायामध्ये, या शास्त्र भागामध्ये आपण 2 प्रकारचे शिष्य पाहतो, जे एकदम परस्पर विरोधी आहेत. एक एकदम भ्रष्ट, खोटा, लबाड असा यहूदा इस्करियोत, आणि एक जो खरा शिष्य देवाचा निवडलेला असा मत्थय. आणि ह्या 2 शिष्याबद्दल आज या शास्त्र भागात आपण पाहूया की देव प्रभू येशू ख्रिस्त आता ह्या मूठभर लोकांवर जगात जाऊन सुवार्थेचं कार्य, जागतिक सुवार्थ कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत आहे. 3 वर्ष त्यांच्याबरोबर राहून 40 दिवस त्यांना दर्शन देऊन त्यांना त्यांची खात्री करून दिली की मी जिवंत आहे. त्यांच्या शंका दूर केलेल्या आहे. त्यांनी काय सुवार्थ सांगायची, काय त्यांना माहीत असलं पाहिजे, हे सगळं क्लिअर कट सांगून दिलेले आहेत. आणि मग तो वर निघून गेलेला आहे. पण एक प्रॉब्लेम बाकी होता की यहूदाची जागा भरून काढायची होती. आणि ती जागा भरून काढल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या मंडळीची स्थापना होणार होती. म्हणजे चर्चचा जन्म होणार होता, चर्च तयार होणार होतो, आणि मग त्या चर्चच्या मंडळीच्या द्वारे जागतिक सुवार्थ कार्य होणार होतं. पण हे सर्व होण्याच्या अगोदर तो शिष्यांना तयार करीत आहे, शिकवित आहे, त्यांची खात्री करून त्यांचे डाऊट क्लिअर करीत आहे. आणि आता आपण पाहू की जो एक जण आत्महत्या केली, त्याच्या जागेवर दुसरा माणूस नेमून ती बॉडी पूर्ण करीत आहे, आणि त्याच्यानंतर चर्चची स्थापना होणार आहे. जे काही देवाचं कार्य करण्यासाठी जे काही आवश्यक ते सर्व त्यांना सांगण्यात आलेलं आहे, शिकवण्यात आलेलं आहे. ते करायला सामर्थ्य देण्याचंही त्यांनी कबूल केलेलं आहे की त्यांना त्यांच्या सामर्थ्यावर राहण्याची गरज नाही आहे. पण एक गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे योग्य माणूस, योग्य लोक. देव त्याचं कार्य त्याच्या लोकांच्या द्वारे करत असतो. देव त्याचं कार्य करण्यासाठी माणसांचा उपयोग करत असतो. देव डायरेक्टली कार्य करीत नाही. पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्या जीवनात आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी देव कोणाचा तरी उपयोग करत असतो, माणसाचा उपयोग करत असतो. पाणी प्या, देव माणसांचा उपयोग करत असतो त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी. डायरेक्टली थेट तो कार्य करत नसतो. बरोबर. तर आता आपण पाहू की कशा रीतीने देवाने यहूदाच्या जागेवर योग्य माणूस निवडला, 12 शिष्यांची संख्या पूर्ण केली, नंतर चर्चची स्थापना केली, आणि मग सुवार्ता कार्य कसं सुरू झालं. हे जर समजलं तर चर्च काय असतं आणि काय नसतं हे तुम्हाला कळेल. चर्चचा उद्देश काय, मंडळी कशासाठी आहे, आपलं काम काय आहे, कशासाठी आपण एकत्रित येतो, भक्ती करतो, कशासाठी आपण त्याची भक्ती करतो, गीत करतो, हे कशासाठी आहे हे तुम्हाला कळेल.
आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक शिष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेलं होतं, जे 12 शिष्य आहे. यहूदाला सुद्धा, आणि यहूदा नंतर ह्या मत्ताईला सुद्धा. लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 13वा वचन. लूक 6 आणि 13 या ठिकाणी आपण वाचतो, मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. म्हणजे त्यांनी अगोदर त्यांना नाव घेऊन बोलावलं स्वतःकडं, ते त्याच्याकडे आले, म्हणजे त्यांचं सिलेक्शन, निवड केली, आणि नंतर ते जे शिष्य ते काय झाले, प्रेषित झाले. त्यांना प्रेषित असे नावही दिले, आणि मग त्यांच्या नावाची लिस्ट आहे. नंतर प्रेषितांची कृत्याचा 10वा अध्याय 39 ते 41. प्रेषित 10 39 ते 41. आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरूशलेमात जे काही केले त्या सर्वांचे साक्ष आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टाकून मारले. त्याला देवाने 3ऱ्या दिवशी उठवले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण, आणि आता आहे का, तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे. म्हणजे सर्वांनाच त्यांनी पुनरुत्थान झाल्यावर दर्शन दिलं नाही. जे निवडलेले होते, जे देवाकडे वळणार देवाला माहीत होतं, त्यांनाच प्रभू येशूने पुनरुत्थान झाल्यावर दर्शन दिलेलं आहे. त्याने पब्लिक मीटिंग घेतली नाही, फक्त जे शिष्य देवाचे निवडलेले त्यांना दर्शन दिलं, त्यांना सूचना दिल्या, त्यांना तयार केलेलं आहे. जगात असताना तो सर्वांना दिसला, पण मेलेल्यातून उठल्यानंतर तो फक्त निवडलेल्यांना दिसला. आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणे पिणे केले. तर हे देवाचे निवडलेले होते, देवाने नेमलेले होते. देवाचं कार्य करण्यासाठी रिक्रुटमेंट, भरती नाही, तर देवाची निवड, वरून निवड हे आवश्यक असते. कमिटीने किंवा चर्चने, एका संस्थेने निवडलेलं नाही, तर देवाने आपल्याला निवडलेलं पाहिजे. तर आपण यशस्वीपणे देवाचं कार्य करू शकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आज बरेचसे लोक क्वालिफाईड आहेत, टॅलेंटेड आहेत, कलाकौशल्य आहेत, पण त्यांच्यावर देवाचं कॉलिंग किंवा पाचारण नाही आहे. त्यांना कमिटीने, संस्थेने, लोकांनी नेमलेलं आहे, म्हणून ते एवढे प्रभावीपणे देवाचं कार्य करू शकत नाही. सिलेक्शन हे अगोदर वरून पाहिजे. मला आठवतं ज्यावेळेस डॉक्टर वुड्रो क्रोल अमेरिकेहून आले होते, बॅक टू द बायबलचे जगाचे डायरेक्टर, माझं ज्यावेळेस रेडिओ मिनिस्ट्रीत मराठी रेडिओ स्पीकर म्हणून सिलेक्शन झालं, आणि जे मेन डायरेक्टर अमेरिकेचे आले, नाशिकला आले, मीटिंग झाली, आणि घरी आल्यानंतर पहिला प्रश्न मी त्यांना हा विचारला की माझं सिलेक्शन तुम्ही कसं काय केलं. कारण सर्व भाषेचे, भारतातल्या सर्व भाषेचे रेडिओ स्पीकर त्यांच्याजवळ बायबल कॉलेजच्या डिग्री आहे, ते बायबल कॉलेजला गेलेले, आणि मी बायबल कॉलेजला कधीच गेलो नाही, माझ्याजवळ कोणती डिग्री नाही. आणि त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, तुमचं सिलेक्शन ऑलरेडी देवाने केलं. ते म्हटले यू आर ऑलरेडी सिलेक्टेड बाय गॉड. एकच वाक्यात त्यांनी उत्तर दिलं. तर देवाकडून आपलं सिलेक्शन पाहिजे. आणि ह्या शिष्यांचं सिलेक्शन देवाकडून झालेलं होतं, यहूदाचं सुद्धा. पण त्यांनी असं का केलं, त्याचा अंत असा का झाला, हे आजच्या संदेशात आपण पाहू. की काही जण आपल्याला वाटतं की देवाचे सेवक, देवाची सेवा करणारे, पण त्यांचा शेवट, अंत ट्रॅजिक, अपघाती किंवा विचित्र असा का होतो, ह्याबद्दल जर तुमच्या मनात प्रश्न असतील, शंका असतील, तर आज ते माझी प्रार्थना आहे की ते क्लिअर होते की असं का होतं.
इफिस 4:11 मध्ये देखील सांगितले की देवाने कोणी प्रेषित कोणी संदेष्टे वगैरे निवडले, ते पाहण्याची गरज नाही. आणि 1 कोरिंथ 12:28 हे वचन आपण पाहूया. 1 Corinthians 12:28 या ठिकाणी पौल याविषयी काय लिहितो बघा. 1 Corinthians 12 आणि वचन 28 तो म्हणतो की तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमलेले आहे. 1 Corinthians 12:28 मंडळीत कोणी नेमलेले आहे? देवाने हा शब्द अंडरलाईन करा, है ना. कमिटीने, चर्चने, पालकाने, देवाने नेमलेले आहे. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमलेले आहे. पालकाने, सेवकाने ओळखायचं आहे की कोणाला देवाने निवडलेलं आहे, कोणावर कोणता अभिषेक आहे, कोण काय करू शकतो, आणि त्याच्यात त्यांना उत्तेजन द्यायचं आहे. पण सिलेक्शन सेवक करत नाही, सिलेक्शन देव करत असतो. आमेन. चर्च ठरवत नसतं, देव ठरवत असतो. आमेन. देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निर्भीक करण्याची कृपादाने मिळाले वगैरे वगैरे. तर देवाने हे निवड केली असते. आता हा जो काळ आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला, शिष्यांना तयार केलं, आता चर्च सुरू होणार आहे, है ना. त्यांनी वचन दिलेले आणि ते कार्य करायला जाणार आहे. एक नवीन काळ, एक नवीन पर्व सुरू होत आहे. नवीन पर्वाची सुरुवात आता होणार आहे. जुना करार संपून नवा करार आता सुरू होत आहे. आणि त्या वेळेस काय झालं हे ह्या पुस्तकामध्ये, म्हणून हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे जुना करार संपलेला आहे आणि नवा करार सुरू झालेला आहे. नियमशास्त्राचा, मोशेच्या नियमशास्त्राचा काळ संपलेला आहे. अर्पणा, विधी आणि 10 आज्ञा पाळण्याचा आणि कृपेचा काळ सुरू झालेला आहे. आणि ते आता कृपेची सुवार्ता जगाला सांगणार आहे, धर्माची नाही, कृपेची. म्हणून या पॉइंट पासून इतिहासात एक नवा काळ सुरू होत आहे. बघा 12 ते 26 मध्ये पहिल्या अध्यायाचे 3 विभाग आहेत. 3 गोष्टी आपण पाहतो की शिष्यांचं समर्पण, एका शिष्याची आत्महत्या आणि त्याच्या जागी दुसऱ्या शिष्याची निवड. सबमिशन ऑफ द डिसायपल्स, सुइसाइड ऑफ द डिसायपल अँड सिलेक्शन ऑफ अ डिसायपल. पहिला पॉइंट सबमिशन किंवा शिष्यांचं समर्पण. वचन 12 प्रेषितांचे कृत्ये 1 आणि वचन 12 या ठिकाणी काय लिहिलंय बघा. मग यरुशलेमाजवळ म्हणजे शाबात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतून नामे डोंगरावरून ते यरुशलेमात परत आले. म्हणजे ह्या वचनावरून आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगातून स्वर्गात जाताना, स्वर्गारोहण होताना कोणत्या डोंगरावरून तो स्वर्गात गेला? जैतून, माउंट ऑफ ऑलिव्हेट. आज लोक इस्रायलला जातात जैतून पर्वतावर, माउंट ऑलिव्हेट, त्या डोंगरावरून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे. यरुशलेमेच्या भोवती डोंगर आहे, त्याच्यापेक्षा 200 फूट अधिक उंचावरचा हा डोंगर आहे, सर्वात उंच माउंट ऑलिव्हेट. आणि त्या डोंगरावर तो शिष्यांना घेऊन गेला आणि तिथून त्याचं स्वर्गारोहण झालं. हे या 12 वचनात आपण वाचतो. आणि हे ठिकाण यरुशलेमेपासून शाबात दिवसाच्या मजलेवर किंवा अंतरावर होतं. म्हणजे 7 दिवस चालून गेले. आता त्या काळात मोटरी गाड्या नव्हत्या. 7 दिवस चालून गेल्यानंतर 7 दिवसाच्या प्रवासावर यरुशलेमेपासून जैतून पर्वत आहे. आणि एवढ्या अंतरावर ते चालून गेल्यानंतर त्या डोंगरावर तो गेला, तिथून तो वर येतला गेला. त्या डोंगरावरून ते परत आले. वचन 13. आणि आल्यावर ते एका माडीवर खोलीत गेले. आता तुम्ही जर यूट्यूबवर पाहाल, आर्किओलॉजिकल डिस्कवरीज, खगोलशास्त्रात लागलेले शोध, प्राचीन काळातले ते घरं, राजवाडे,
मोठमोठे घरं आणि घरांच्या वर मोठमोठ्या टेरेस अशा होत्या, माडीवरच्या खोल्या असायच्या आणि असे त्या लोकांचे त्या काळात मोठमोठे घरं असायचे. आणि असंच एकाचं एक माडीवरचं एक मोठं घर होतं, त्या घरात एक माडीवरची खोली होती. आणि हे शिष्य त्या शिष्याच्या घरी गेले की ज्याच्या घरी एक माडीवरची एक खोली होती. आणि काय झालं बघा, तिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थोलोमेय, मत्तई, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन, जिल्लोत व याकोबाचा पुत्र यहूदा हे राहत होते. हा यहूदा इस्करियोत नाही, हा वेगळा. म्हणजे काय झालेलं आहे की ते इतके थ्रिल्ड झालेले होते. अचानकपणे प्रभू येशू त्यांना माहीत नव्हतं की 40 दिवसानंतर तो त्यांच्यातून वर जाणार. त्यांना वाटलं की आता पुनरुत्थान झालेलं आहे, तो आपल्याला स्वर्गीय गोष्टी शिकवत आहे. आणि ते थ्रिल्ड होते. कधी बंद घरामध्ये तो प्रगट होत होता, कधी रस्त्यावर चालण्याचा दिसत होता. आणि हे दैवी अनुभव येत असताना त्याच्यात गर्क झालेले होते. आणि एक दिवशी तो त्यांना माउंट ऑलिव्हेट किंवा जैतून पर्वतावर घेऊन गेला आणि बोलता बोलता त्यांच्यापासून बोलला. आणि म्हणून ते विसरूच ते स्तब्ध झालेले होते की आता काय, आता नंतरचं काय, आता आपण नेमकं काय करायचं. आणि त्यांना आठवलं की त्याने सांगितलं की पित्याची देणगी येईपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका. मग त्यांनी पाहिलं की आपण एवढेच जण 120 जण होते. मग आता एवढे जण जर राहायचं यरूशलेममध्ये तर एखादं मोठं घर असं तर बरं होईल. आणि ते घर कोणाचं तरी होतं आणि त्या ठिकाणी हे सर्व गेले बघा. आणि यांचे नावं दिली. हे सर्वजण कित्येक स्त्रिया, आणि त्यांच्यामध्ये स्त्रिया पण होत्या. वचन 14, कारण स्त्रिया पण प्रभू येशूचे शिष्य झालेल्या होत्या. येशूची आई मरिया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आई सुद्धा त्यांच्याबरोबर होती. कॅथोलिक चर्च असं शिकवतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं तो त्याच्या आईला मरियाला पण स्वर्गात घेऊन गेला. आणि म्हणून असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही होला हो करू नका. तुम्हाला हे वचन माहीत पाहिजे की तो स्वर्गात गेल्यानंतर मागे राहिलेल्या शिष्याबरोबर त्याची आई मरिया ही आहे, हे शास्त्र सांगत आहे. म्हणून हे जे ट्रेडिशन्स, हे जे परंपरा, हे जे चर्च सांगत आहे, फसवणूक सैतान करत आलेलं आहे खोटं शिक्षण मंडळी देऊन, याच्यापासून आपण शास्त्र काय शिकवतं हे पाहायचं आहे. तर इथं स्पेसिफिकली अचूकपणे लिहिलं आहे स्त्रियानंतर की येशूची आई मरिया व त्याचे भाऊ. येशूची आई मरिया का लिहिलं? कारण देवाला माहित होतं की नंतर सैतान मंडळीत असं शिक्षण देईल की प्रभू येशू बरोबर तो त्याच्या आईला पण घेऊन गेला. आणि तसं झालं इतिहासात. आणि अनेक लोक हे मानतात की ती स्वर्गाची राणी आहे. डायरेक्ट आपण पुत्राकडे जायचं आणि आपण आईला सांगायचं, प्रार्थना करायची, मग आई पुत्राला सांगाल, पुत्रा बापाला सांगाल आणि मग आपल्या प्रार्थना सोडतो. पण हा सिद्धांत, हा विश्वास पवित्र शास्त्राचा नाही. म्हणून आपण मदर मेरीला प्रार्थना करत नाही, आपण प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो. कोणी विचारलं तर तुम्हाला माहित नाही की शास्त्र काय सांगतं. मी असं म्हणतो असं सांगायचं की देवाचं वचन हे सांगत आहे. आणि मग त्याची आईच तिथं होती असं नाही, तर त्याचे भाऊ पण होते. आपण वाचतो शुभवर्तमानामध्ये की ज्यावेळेस तो कार्य करत होता त्याचे भाऊ बहिणी, प्रभू येशू हा त्यांचा तारणारा आहे, इस्रायलचा मसीह आहे, हा त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. लोक त्याच्या मागे चालायचे, लोक समोर, पण त्याच्या सख्या भावांनी बहिणींनी विश्वास ठेवला नाही. पण काय झालेलं आहे की पुनरुत्थानानंतर, स्वर्गारोहणानंतर त्याचे काही भाऊ विश्वासात आले. त्याच्यापैकी याकोब भाव होता पुनरुत्थानानंतर. आणि म्हणून लिहिलेलं की त्याचे भाऊ यांच्यासह एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता हे वचन वाचल्यानंतर असं चित्र मनात येतं की हे सर्वजण प्रेयर मीटिंग जमले. तसं नाही आहे. ते घर मोठं होतं, सर्वजण राहू शकत होते, म्हणून ते तिथं राहायला आले की पित्याची देणगी प्रभू येशूने सांगितलं पवित्र आत्म्याचं दान आपल्याला मिळेल, म्हणून त्या ठिकाणी ते राहत होते. प्रेयरच्या वेळेस प्रेयर करत होते, पण राहायला तिथं होते आणि एक चित्ताने प्रार्थना करीत होते.
त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 लोकांच्या मोठ्या जमावामध्ये, म्हणजे हे जे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे हे 11 शिष्यासोबत, कारण यहूदा मरून गेलेला आहे, आत्महत्या केली, 11 शिष्यासोबत काही स्त्रिया आणि बाकीचे विश्वास ठेवणारे लोक, मग कोणी बरे झालेले, मुक्त झालेले असतील वगैरे वगैरे, असे मिळून 120 लोक त्या ठिकाणी होते, असं 15 वर्षात सांगितलं आहे. आणि पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहून, या ठिकाणी आपण पाहतो पहिला पॉईंट 12 ते 15 मध्ये की शिष्यांचं समर्पण आणि आज्ञापालन, द सबमिशन अँड ओबिडियन्स ऑफ द डिसायपल्स. त्यांना प्रभू येशूचं कार्य करण्यासाठी देवाचं सामर्थ्याची गरज होती आणि म्हणून त्यांना वाट पाहणं गरजेचं होतं. म्हणून हे ह्या घरी सर्वजण थांबलेले आहेत आणि रोज प्रेयर करत आहेत. आणि त्यांना माहीत नव्हतं, सांगितलेलं नव्हतं की कितव्या दिवशी पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल. त्यांना फक्त वाट पहा एवढंच सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे 2 अध्यायाच्या पहिल्या वचनात की पेंटेकॉस्टचा दिवस आला त्यावेळेस, त्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा मिळाला. ते वाट पाहत होते. काही चर्चेसमध्ये पवित्र आत्मा मिळण्यासाठीच्या शनिवारचा किंवा एखादा दिवस असतो आणि मग सर्वजण प्रार्थना करतात, ते सांगतात की आपण पवित्र आत्म्याची वाट पाहू, आणि मग ते वाट पाहतात. त्याला टॅरिंग मीटिंग असं म्हणतात. पवित्र आत्मा त्यावेळेस जगात येणार होता म्हणून त्या शिष्यांनी वाट पाहिली. पण आपण आज वाट पाहण्याची गरज नाही, कारण तेव्हापासून 2000 वर्षापासून पवित्र आत्मा जगात आलेला आहे. म्हणून ही जी टॅरिंग मीटिंग किंवा आम्ही पवित्र आत्म्याची वाट पाहत आहोत है ना, होल नाईट प्रेयर मीटिंग की आत्म्याची अपेक्षा करणं, हे शास्त्र धरून नाही आहे. आज विश्वास धरला, पश्चाताप केला, देवाला मागितलं की लगेच देव त्याच्या आत्म्याने भरतो. त्याला रात्रभर प्रार्थनेची 40 दिवस उपास प्रार्थना करण्याची गरज नाही आहे. पण त्यांना वाट पाहावं लागत होती. तर आणि हे 120 जण वाट पाहत तिथे थांबलेले आहेत त्या माडीवरच्या खोलीत. तर पहिली गोष्ट, पहिला पॉईंट आपण पाहतो की शिष्यांचं सबमिशन किंवा समर्पण. नंतर वचन 16, पेत्र बंधुवर्गामध्ये उभा राहून म्हणाला, वचन 16, बंधुजन हो, येशूला धरून नेणाऱ्यांचा मार्गदर्शक असा झालेल्या यहूदाविषयी, आता यहूदा इस्करियोतबद्दल विषय सुरू झालेले, यहूदाविषयी पवित्र आत्मा दाविदाच्या मुखाने जे वचन बोलला ते पूर्ण होण्याचे अगत्य होते, गरजेचे होते. आता ही प्रेयर मीटिंग सुरू असताना देवाच्या पवित्र आत्म्याने पेत्राला प्रेरणा झाली आणि मग तो त्यांच्यामध्ये उभा राहून तो बोलायला. आता आपल्याला माहिती आहे की पेत्र हा फार क्वालिफाईड नव्हता. तो मासे धरणारा होता, कधी पण काही बोलत होता. आणि असे पण लोक देव निवडतो आणि नंतर त्यांना घडवतो की ज्यांना बोलायचे सेन्स नसते, रफ टफ असतात, काही पण बोलतात. तसा होता भडभडात चुकीचं बोलायचं, हे बोलायचं, असे तुझं न हो, तू कुर्सावर न जाऊ वगैरे. त्यामुळे पण नंतर हाच पेत्र घडलेला आहे. म्हणून आज तुम्ही आणि मी कसे आहोत असं देव पाहत नाही, तर घडल्यावर आपण कसं असू, कसं दिसू ते तो पाहत असतो. आणि आपणही तसंच एकमेकांकडून पाहायचं असतं की रेडी प्रोडक्ट तयार झाल्यानंतर देवामध्ये वाढल्यानंतर, आत्म्याने भरलेल्या नंतर ते कसे दिसतील, कसे बोलतील, काय करतील, तसं आपण पाहायचं. आणि देव तसं पाहत असतो. तर हा पेत्र ह्याला देवाच्या आत्म्याने त्याला एकदम एक वचन आठवलं आणि तो संदेश द्यायला लागला. आणि तो काय म्हटला, यहूदाबद्दल पवित्र आत्मा दाविदाविषयी दाविदाच्या मुखाने जे वचन बोलला ते पूर्ण होणे गरजेचं होतं. आणि एकदम सगळेजण शॉक झाले. म्हणजे काय, यहूदाने सुसाईड केली ते काय सांगितलेलं होतं? हो. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. पेत्र सांगायला लागला की यहूदाने जी सुसाईड केली ते अगोदरच दावीद राजाच्या द्वारे स्तोत्रात सांगितलेलं आहे. हे प्रकटीकरण पेत्राला कोणी दिलं? देवाच्या आत्म्याने दिलेलं आहे. केव्हा दिलं? एकत्रित प्रार्थना करायला बसले होते तेव्हा. म्हणून एकत्रित प्रार्थना एवढी महत्वाची आहे की एकटं प्रार्थना करताना पण देव बोलतो, अनुभव देतो, पण एकत्रित असताना सुद्धा काही गोष्टी देव प्रकट करत असतो. नाही पण आम्ही घरी प्रार्थना करतो, ठीक आहे, घरी करता, पण एकत्रित करणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याला अचानक सुचलं की यहूदा इस्करियोत बद्दल पण
स्तोत्रात लिहिलेलं आहे. तो आपल्यामध्ये वचन 17 गणलेला होता, म्हणजे आपल्यापैकी एक शिष्य होता आणि ह्या सेवेचा वाटा त्याला मिळालेला होता. त्याला पण सेवा दिलेली होती, त्याला पण प्रभू येशूने निवडलेलं होतं, त्याला पण सेवेचा वाटा होता. 2-2 पाठवलं तेव्हा तो पण गेला होता, रोग बरे करून आला होता, येशूच्या नावाने भूत काढलेले होते, सेवेचा वाटा मिळालेला होता. त्याने वचन 18 आपल्या अधर्माच्या मजुरीचे शेत विकत घेतले. त्याने म्हणजे यहूदाने. 18 वचन बघा. तो पालथा पडल्याने मध्येच फुटला व त्याची सर्व आतडे बाहेर निघाली. इतिहास असा सांगतो की ज्या वेळेस यहूदा इस्करियोतला पस्तावा आला की मी हे काय केलंय, त्याला इतकी लाज वाटली, इतकं गिल्टी झाला की मी तोंड घरात आणि बाहेर लोकांना दाखवू शकतो. त्याने एका कडेवर गेला डोंगराच्या आणि तिथून त्याने उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ते डोंगर आणि ते सगळं कडक कपाट तिथं तो अडकला आणि तो फुटला. आणि या ठिकाणी तर सांगितलं त्याचे आतडे पोटातले बाहेर आले. अशा रीतीने त्याचा अंत झालेला आहे. सर्व आतडी बाहेर आली. वचन 19 हे यरूशलेमातल्या सर्व राहणाऱ्यांना कळले, म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. तो म्हणतो की त्यांनी काय केलं, पेत्र शिष्यांना बाकीच्यांना म्हणतो की त्याच्याबद्दल स्तोत्रात दावीद राजाने लिहिलं होतं. आश्चर्य करू नका, जे झालं ते जे देवाने ठरलं होतं त्याच्याप्रमाणे झालं. त्याच्यात शॉकिंग वाटण्याची, त्याच्यात आपण एकदम चकित होण्याची किंवा हादरून जाण्याची गरज नाही आहे. तो म्हणतो देवाला माहीत होतं तो काय करणार आहे आणि त्याच्याच प्रमाणे ते झालेलं आहे. आणि मग 20व्या वचनाचं सांगतो की स्तोत्र संहितेत असं लिहिलं आहे की त्याचे ठिकाण ओसाड हो व त्यात कोणी न राहो आणि त्याचा हुद्दा किंवा त्याची जागा दुसरा घेओ. पेत्र या ठिकाणी शिष्यांना यहूदाचं जे झालं, त्यांनी जी आत्महत्या केली, शिष्य असो, ही का केली आणि हे अचानक झालं का, देवाला माहीत होतं, मग माहीत असू नये असं झालं का, याचं उत्तर तो देत आहे. देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने यहूदा इस्करियोतला त्याने जर प्रार्थना करून रात्रभर प्रार्थना करून बाकीचे शिष्य निवडले, त्याला माहीत नव्हतं का यहूदा कसा आहे, माहीत नसेल का, मग तरी त्याला निवडलं का, कारण शास्त्रलेख होता की त्याला धरून देण्यात येईल, त्याचा विश्वासघात करण्यात येईल आणि मग त्याला क्रूसावर मरण येईल. हे कार्य एकच माणूस करणार होता, करू शकणार होता, तो म्हणजे यहूदा. आणि म्हणून या कार्यासाठी तो असा आहे तरी त्याला ते काम करण्यासाठी निवडलेलं होतं. नाही समजलं, देवाची सेवा करण्यासाठी नाही, तो विश्वासघात करणार आहे पुढं चालून हे माहीत होतं, त्या कामासाठी त्याला निवडलेलं. दुर्जनांना देखील देवाने अरिष्टासाठी राखून ठेवलेलं आहे. शास्त्र सांगतं जगातल्या प्रत्येक माणसाला, बाईला, प्रत्येक व्यक्तीला, तुम्हाला मला एका विशिष्ट कार्यासाठी आपण या ठिकाणी जिवंत आहोत. उगीच कोणी जागा भरण्यासाठी या पृथ्वीवर नाही आहे, लक्षात घ्या. प्रत्येक जण देवाच्या योजनेतून काहीतरी रोल, काहीतरी भूमिका बजावत आहे. मग तो चांगला असो की वाईट असो, दुष्ट असो, क्रूर असो, विश्वास ठेवणारा असो, प्रत्येकाच्या द्वारे देव त्याच्या योजना, त्याचे संकल्प ह्या पृथ्वीवर, ह्या जगात पुढे नेत असतो. हे आपण ध्यानात ठेवायचं. म्हणून हा महत्वाचा विषय. यहूदाला त्याने इतर शिष्याप्रमाणे, आता यहूदाची निवड प्रभू येशूने कशी केली, त्याला हाक मारून बोलवलं, कुठं तो भेटला, हे आपल्याला शास्त्रात शुभवर्तमानात सांगितलेलं नाही. फक्त तो निवडला एवढंच आपल्याला माहिती आहे. की जसं मत्तय त्या
टॅक्स कलेक्टर होता, तो तिथं जकात नाक्यावर बसला होता आणि प्रभू येशूने जाता जाता सांगितलं माझ्या. तसं ते पेत्र आणि योहान मासे धरीत होते, त्यांना सांगितलं माझ्या. तसं यहूदाला कुठून कसं निवडलं ही स्टोरी आपल्याला माहीत नाही, ती लिहिलेली नाही, पण त्याला निवडलं हे मात्र निश्चित. त्याला संधी होती प्रभू येशूच्या जवळ राहण्याची, संगती राहण्याची. त्याने त्याचे उपदेश ऐकले, चमत्कार पाहिले. त्याला संधी होती पश्चाताप करून वळण्याची. तो तसा होता, त्याला त्या कामासाठी निवडलं, पण त्याला संधी पण दिली. जर तो वळला असता, पश्चाताप केला असता, तर त्याची क्षमा झाली असती. म्हणून ती संधी पण देव दुर्जनांना, दुष्ट लोकांना देतो. दोन्ही गोष्टी होतात. सैतान त्यांचा उपयोग वाईटासाठी करतो, पण देव त्या सैतानाचा वाईट लोकांचा उपयोग त्याचे संकल्प, देवाच्या योजना पुढे नेण्यासाठी करत असतो. म्हणून प्रत्येकाचा एक रोल आहे. आणि चर्चमध्ये सुद्धा कोणी उगीच येत नाही. कोणी, प्रत्येक जण काहीतरी रोल चांगलं करतोय, देवाच्या राज्याची वाढ करतोय, नाही तर अडखळण आणतोय, उत्तेजन देतो, नाही तर प्रॉब्लेम करतो. प्रत्येक जणाचा काही ना काही रोल आहे. यहूदा इस्करियोतचं तारण झालेलं नव्हतं. तुम्ही म्हणून काय म्हणजे काय, प्रभू येशूचा शिष्य आणि तारण झालेलं नाही, असं कसं होऊ शकतं? आपण वाचू योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याचं 64वं वचन. योहान 6:64. तो म्हणतो, तरी तुमच्यापैकी असे कित्येक आहेत, शिष्यांना तो म्हणतो, तुमच्यापैकी असे कित्येक आहेत ते विश्वास धरीत नाहीत. म्हणजे असं असू शकतं का, चर्चला जाणारे लोक, विश्वासणारे बिलीवर म्हणणारे लोक विश्वास धरीत नाही? हो, हे शॉकिंग आहे. विश्वास खरं न वाटणार आहे, पण ते खरं आहे, ही फॅक्ट आहे. प्रभू येशू म्हणतो की तुमच्यापैकी कित्येक जण विश्वास धरीत नाहीत. विश्वास न धरणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. म्हणजे ह्या शिष्यामध्ये विश्वास न धरणारा कोण होता? यहूदा. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की यहूदा बिलीवर नव्हता. तो शिष्य होता का? हो. त्याने चमत्कार केले का? हो. त्याने प्रभू येशू बरोबर संगती राहिला का? हो. पण तो शिष्य नव्हता. किती विशेष. चर्चमध्ये राहणं, चर्चला येणं, पण विश्वासात नसणं, तारणाचा अनुभव त्या देवाकडं न वळणं, सगळं काही गाणं म्हणणं, सगळं काही करणं, पण देवाकडं न वळणं. किती किती विरोधाभास, किती शॉकिंग. तर यहूदा विश्वास धरणारा नव्हता, हे इथं स्पष्ट आहे. त्याने तो प्रभू येशूच्या संगती राहिला, त्याने त्याला शिष्य केलं, संधी दिली, त्याने विश्वास ठेवला. त्याला वेळोवेळी वॉर्निंग दिली, डायरेक्टली इनडायरेक्टली, पण त्याने दुर्लक्ष केलं, टंगळ-मंगळ केली. आणि मत्ती 27 मध्ये आपण वाचतो की त्याचा अंत कसा झाला, सविस्तरपणे डिटेल स्टोरी. त्याने सुइसाईड कशी केली हे मत्ती शुभवर्तमानाच्या 27व्या अध्यायामध्ये आहे. मत्ती 27 आणि वचनं 3 ते 10. आपण वाचू. मत्तीने हे सविस्तरपणे सांगितलेलं. तेव्हा तो शिक्षापात्र ठरला असे पाहून, म्हणजे प्रभू येशू शिक्षापात्र ठरला असे पाहून त्याला धरून देणारा यहूदा याने पस्तावून ते 30 रुपये, ते 30 चांदीचे शिक्के, चांदीचे रुपये बघा. आणि जुन्या काळात सांगितले की एका कोण गुलामाची किंमत, एक गुलाम नियमशास्त्राच्या काळात ज्याला काही व्हॅल्यू नव्हतं, गुलाम म्हणजे एक वस्तू होती, ती बाई, तो माणूस की मालकाच्या हाती, त्या गुलामाची किंमत 20 रुपये 30 रुपये होती. म्हणजे यहूदा इस्करियोतने प्रभू येशूची किंमत किती ठरवली? 30 रुपये. कशा प्रकारचा तो शिष्य होता बघा.
की ही व्हॅल्यू प्रभू येशूची 30 रुपये. बघा, ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हटले. त्याला पस्तावा झाला, त्याने परत आणले ज्यांच्याकडून घेतले होते. मी निर्दोष जीवाला धरून पाप केले आहे. तो काय म्हणतो? मी निर्दोष जीवाला अंडरलाईन करा. मी देवाच्या पुत्राला धरून दिले आहे असं म्हणतो का? म्हणजे तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हा शेवटपर्यंत त्याने विश्वास ठेवलेला नाही. तो म्हणतो मी निष्पाप. इतर माणसं जसे कोणी निष्पाप निर्दोष सुटतात तसं तो म्हणतो तो निर्दोष होता आणि त्याला मी धरून दिलेला. त्याच्या दृष्टीने तो देवाचा पुत्र नव्हता, मसिया नव्हता, कोणीच नव्हता, एक निर्दोष माणूस होता. यहूदा बिलीवर होता का? विश्वास धरणार होता का? नाही. इथं स्पष्ट सांगितलं की तो म्हणतो मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केलेले आहे. तो काही निर्दोष जीव होता का? निर्दोष होता, पण तो देव होता, देवचा पुत्र होता, पण हा मानत नाहीये, हा विश्वास ठेवत नाहीये. लक्षात घ्या. ते म्हणाले त्याचे आम्हाला काय? तू धरून दिला, तू पैसे मागितले, आम्ही दिले, आम्हाला काय? तुझे तूच पहा. मग तो ते रुपये मंदिरात टाकून निघाला. त्याने ते 30 चांदीचे शिक्के मंदिरात फेकले. त्याला इतकं गिल्टी वाटलं, इतकं. त्याने ते मंदिरात टाकून निघाला व त्याने जाऊन गळफास घेतला. स्वतःचा जीवन एंड केला. समजा जर तो प्रभू येशूकडे गेला असता, पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने शिष्यांना दर्शन दिलं, शिष्यांनी एकमेकांना सांगितलं, तो जर पश्चाताप करून तो जर गेला असता, त्याची क्षमा प्रभू येशूने केली नसती का? पण तो गेला नाही. म्हणून मी नेहमी सांगतो ना, आता परत सांगतो की देव आपोआप क्षमा करीत नाही. जेव्हा आपण क्षमा मागतो तेव्हा तो क्षमा करतो. जेव्हा आपण त्याच्याकडे जातो तेव्हा तो कार्य करतो. कारण तो म्हणतो जीवन मरण मी तुझ्या पुढे ठेवले. आपोआप कार्य केलं असतं तर सगळेच लोक देवाचे भक्ती करणारे झाले असते हो. पण आपोआप देव करत नाही. ज्याला त्याला बुद्धी, ज्याला त्याला निर्णय शक्ती दिली, चर्चला यायचं का नाही, त्याची भक्ती करायची का नाही, शास्त्र वाचायचं का नाही, पश्चाताप करायचा का नाही, हे आपोआप नाही होत. आपल्या इच्छेने आपण इच्छा केली तर देव कार्य करतो, पण जबरदस्तीने आपोआप करत नाही. त्यांनी जाऊन गळफास घेतला, पश्चाताप नाही केला. त्याला पस्तावा झाला सांगितलं. पस्तावा आणि पश्चाताप याच्यामध्ये खूप फरक. पस्तावा म्हणजे वाईट वाटणं की अरे मी उगीच असं केलं, असं करायला नको. पण पश्चाताप म्हणजे की प्रभू मी हे पाप केलं, मी चूक केलेली, तू माझी क्षमा कर. म्हणून पस्तावा वाईट वाटणं आणि पश्चाताप करणे, क्षमा मागणं याच्यात फरक आहे. लक्षात घ्या. पुष्कळ लोकांना पस्तावा होतो, वाईट वाटतं, रडतात, पण ते पश्चाताप करून देवाला क्षमा नाही मागत. म्हणून ते परत तसंच जीवन जगतात, तेच पाप करतात. सैतान पुन्हा त्याच बंधनात ठेवतो. आणि मग वचन 6, मुख्य याजकांनी ते रुपये घेऊन म्हटले. आता हे जे याजक यांनी पैसे दिले, हा माणूस पैसे फेकून गेला मंदिरात, त्यांनी ते पैसे उचलले आणि काय म्हटले, हे दान कोशात टाकण्यास योग्य नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. ते म्हणतात हे आता ऑफरिंगमध्ये टाकू शकत नाही, कारण हे एका माणसाच्या रक्ताची किंमत आहे. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी आपसात विचार करू त्या रुपयांचे परदेशियांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. जे विदेशी, विधर्मी, गैरयहुदी जर मरण पावले येशले, त्यांना पुरण्याची जागा सिमेट्री, तिथं त्यांनी ह्या पैशात विकत घेतली. आणि त्या सिमेट्रीला रक्ताचे शेत, यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. द फील्ड ऑफ ब्लड. तेव्हा जे वचन यिर्मया संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. म्हणजे काय, यिर्मया संदेशाने अगोदर सांगितलं होतं की येशू ख्रिस्ताचा एक शिष्य त्याला फितूर होईल, विश्वासघात करेल. हो, बघा जे काही घडलं, जे काही घडत असतात देवांना माहीत असतं, त्याने ठरवल्याप्रमाणे घडत असतात. कोणीतरी देवाच्या बाजूने कार्य करतं, कोणीतरी देवाच्या विरुद्ध कार्य करतं. देव त्याच्या प्लॅन पृथ्वीवर जगात त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो.
प्रत्येक जण आपापली भूमिका निभावत असतो. आणि ज्याचे मोल इस्रायलच्या वंशजापैकी काहींनी ठरवले, त्याचे ते मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. आणि प्रभूने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. हे यिर्मयाच्या संदेष्टाने सांगितलेलं होतं. तर अशा रीतीने यहूदाचा अंत झालेला आहे. आता प्रेषित 1 आणि वचन 18 या ठिकाणी काय लिहिलंय बघा. त्याने आपल्या अधर्माच्या मजुरीचे शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने मध्येच फुटला व त्याची सर्व आतडे बाहेर आली. अजून डिटेल प्रेषितांच्या कृत्यात आहे. मग त्याने फक्त सांगितलं गळफास घेतला, पण गळफास घेतल्यावर काय झालं, त्याच्या बॉडीची कंडिशन इथं सांगितलेली आहे की तो जाड लठ्ठ असल्यामुळे तो मध्येच फुटला, त्याचे आतडे पोटातले बाहेर आले. हे प्रेषितांचे कृत्य सांग. त्याचा एंड कसा झाला. वचन 20 मध्ये तो शास्त्रलेख आहे. स्तोत्र 69 वचन 25 या ठिकाणी जे सांगितलं ते पूर्ण झालं. स्तोत्र संहिता 69 आणि वचन 25. त्यांची वस्ती ओसाड पडो, त्यांच्या डेऱ्यात कोणी राहावयास न उरो. हे यहूदाविषयीची भविष्यवाणी होती स्तोत्रांमध्ये केलेली. आणि मग स्तोत्र 109 आणि वचन 8 बघा. स्तोत्र 109 जुना नवा करार एकमेकाशी कनेक्टेड आहे का? हो. नाही, पण आम्ही फक्त नवाच करार वाचतो असं असतं का? नाही. जुना करार समजायचा असेल तर नवा करार माहीत पाहिजे, नवा करार समजायचा, जुना करार दोन्ही एकमेकाशी कनेक्टेड आहे. स्तोत्र 109 आणि वचन 8 या ठिकाणी यहूदाबद्दलचे भविष्यवाणी. त्याचे दिवस थोडे होत आणि आता आहे का त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. त्याचं आयुष्य थोडं, अर्ध्या आयुष्यात त्याने सुसाईड केले नाही का. त्याचे दिवस थोडे होत, त्याचा हुद्दा किंवा त्याची जागा दुसरा घेऊ. हे स्तोत्रकर्त्याने लिहिलं त्या काळात दावीद राजाने. पण ही भविष्यवाणी कोणाबद्दल होती? यहूदा इस्करियोतबद्दल होती. किती विशेष आहे. होणाऱ्या गोष्टी विदित करणारा देव आहे, जे अनेक शेकडो हजारो वर्षाने होणारा अगोदर देव कोणाच्या तरी सांगत असतो आणि ते सांगितलेलं पूर्ण होत असतं. म्हणून बायबल माहीत असतं तर आपल्याला कळतं की ह्या काळात काय बायबलप्रमाणे पूर्ण होत आहे. नाही तर आपण लोकांसारखं म्हणतो हा काय माहीत काय होणार आहे. पण आपल्याला माहीत पाहिजे काय चाललं काय होणार आहे. पण ते कधी माहीत होईल? जेव्हा वचन माहीत असेल तर. आमेन. नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही. जगात काय चाललंय, असं का होत आहे, कुठं चाललंय, याच्यानंतर काय होणार आहे, काय परिस्थिती येणार आहे. तर त्याची जागा दुसरा घेऊ आणि त्याची जागा निवडण्याचा आता ते प्रयत्न करत आहेत. प्रेषित 1 आणि वचन 21 पुढे काय झालं बघा. यहूदाने त्या आत्महत्या केली, तर नंतर पुढे काय होतं बघा. प्रेषित 1:21 यास्तव योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपल्यामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात जी ही मनुष्य आपल्या संगती सोबतीत होती, त्यांच्यातून कोणी एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. आता यहूदाच्या जागेवर आता ते निवड करायची आहे. एक जण कमी आहे आणि ते म्हणतात की योनापासून आणि प्रभू येशू बरोबर जो माणूस राहिलेला आहे, ज्याने उपदेश ऐकले, ज्याने चमत्कार, तो माणूस खरा त्याची साक्षी होऊ शकतो. वचन 22 वचन 23 तेव्हा ज्याचे उपनाव युस्त तो बर्सबा म्हटलेला योसेफ, काय नाव आहे बघा, किती मोठं लांब लचक नाव. युस्त, बर्सबा, योसेफ, म्हणजे एकच माणूस आहे तो बर्सबा. व मत्थिया म्हणून शास्त्र समोर पाहिजे. ह्या दोघांस त्यांनी पुढे आणले.
आता हे 120 जे शिष्य बसलेले आहेत, ते प्रार्थना करतात, ते वाट पाहता, एक जण कमी आहे, प्रभू येशूने आज्ञा केली, पवित्र आत्मा मिळणार आहे, जगात जाऊन कार्य करायचं, पण एक जण कमी, आता कोण कसं काय निवडायचं, देव कोणाला निवडेल कसं. म्हणून त्यांनी ठरवलं की जे आपल्यासोबत राहिलेला असे जे माणसं आहेत त्यांच्यातले हे 2 जण सापडले, हा बर्सबा आणि मत्थिया, आणि ह्या दोघांना त्यांनी पुढं आणला. आणि काय झालं बघा, वचन 24, मग त्यांनी प्रार्थना केली, हे सर्वात करण साक्षी प्रभू, हे सेवकपण व प्रेषितपण सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद, आपल्या जागी गेलेला म्हणजे यहूदा आपल्या जागी गेला, जो नरक, जे ठिकाण त्याने स्वतः निवडलं होतं. देव कोणाला नरकात टाकीत नाही, माणूस निवडतो, देवाकडे वळायचंच नाही, काही झालं तर मी वळणारच नाही. तो निर्णय माणसाला नरकात मिळतो. नरक माणसासाठी केलेलं नाही आहे, शास्त्र सांगतं नरक सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांसाठी केलेला आहे. पण सैतान माणसाला फसवतो, माणूस देवाविरुद्ध तो माणसाला करतो आणि शेवटी माणसाचा नाश होतो. जिथं सैतान दुरात्मे जाणार तिथं माणसाला शेवटी नाही, आणि माणसाला फार भूषण वाटतं की नाही तुम्ही वळले तरी आम्ही वळणारच नाही, मी विश्वास ठेवणारच नाही. आणि एंड काय होतो असा, मी चर्चला येणार, मी शास्त्र वाचणार नाही, मी पश्चाताप करणारच नाही. आणि कोणाचं काय जातं, त्याच माणसाचं जातं. त्यांनी हे 2 जण आणले आणि प्रार्थना करू लागले की आता प्रेषितपण कोणाला द्यायचं, तू कोणाला, ह्या दोघातून तू कोणता निवडला आहे तो दाखव, अशी ते प्रार्थना करतात. आता 12वा कोण पाहिजे, बर्सबा की मत्थिया. आणि वचन 26, मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली. चिठ्ठ्या टाकून निवड करणं ही त्या काळात एक प्रथा होती. अजून त्यांना पवित्र आत्मा मिळायचा आहे, वरून सामर्थ्य मिळायचं आहे, म्हणून जेवढं त्यांना माहीत आहे, जी प्रथा आहे, जे करत आलेले त्याच्याप्रमाणे ते करत आहे. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी नेमकी कोणत्या नावाची निघाली, मत्थियाच्या नावाची निघाली. आणि अशा प्रकारे तेव्हा त्याला 11 प्रेषितात गणण्यात आले. म्हणजे देवाने त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन केलं, सुचवलं की 12वा कोण, आणि त्यांनी मत्थियाची निवड केली. जुन्या करारामध्ये एक पॅटर्न, हा एक नमुना होता, एक पद्धत होती निवड करण्याची, देवाचा निर्णय जाणून घेण्याची. आता जुना करार, जुना काळ संपून मी तुम्हाला सांगितलं की आता ह्या स्टेजपासून नवा काळ, नवीन पर्व सुरू होणार आहे. कृपेचा काळ, पवित्र आत्म्याचा काळ सुरू होणार आहे. जुना काळ संपत आहे आणि शेवटची घटना आहे की चिठ्ठ्या टाकून त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे. इथून पुढं पवित्र आत्मा त्यांना दाखवणार आहे आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे. पण अजूनपर्यंत पवित्र आत्मा मिळालेला नाही आहे, म्हणून ते चिठ्ठ्या टाकून शिष्याचं सिलेक्शन करतात आहे. आणि देव त्याला संमती देतो आणि ती चिठ्ठी मत्थियाची निघाली आणि मत्थियाला 12वा शिष्य करण्यात आलं. आणि अशा रीतीने योग्य माणसाची निवड देखील झालेली आहे, योग्य शिष्याची निवड. एक वचन आहे स्तोत्रामध्ये, ते आपण वाचू आणि इथे थांबू. स्तोत्र 16 आणि वचन 33. स्तोत्र नाही, क्षमा करा, नीतिसूत्रे 16 आणि वचन 33. नीतिसूत्रे 16:33. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्याची सर्व योजना परमेश्वराकडून होते. जुन्या करारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की चिठ्ठ्या टाकून परमेश्वर मार्गदर्शन करत होता. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण सर्व कंट्रोल करणारा, कोणती चिठ्ठी येऊन कोणता निर्णय घ्यायचा हे घडवून आणणारा कोण होता, परमेश्वर. आणि त्याप्रमाणे ही शेवटची घटना, हे शेवटचं मार्गदर्शन त्यांनी चिठ्ठ्या टाकून घेतलेलं आहे. आणि अशा रीतीने देवाने 12वा शिष्य निवडलेला आहे. यहूदाची जागा भरलेली आहे आणि आता चर्च स्थापन व्हायला तयार आहे. आणि त्याच्यानंतर
ते सर्व रेडी आहेत जगात जाऊन सुवार्ता कार्य करायला. ते रेडी आहेत पवित्र आत्म्याचा स्वीकार करायला. आणि ह्याच्यानंतर काय झालं, कशा रीतीने त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं, कशा रीतीने मंडळीचा जन्म झाला, हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करा.